जय भीम मंडळी. जय भीम. स्वागत आहे तुमचं. आजचा ब्लॉग घेऊन आलेलो आहे आम्ही. दिसतच असेल तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी, त्यांच्या निवासस्थानी. आणि हे निवासस्थान आहे पुणे येथील तळेगाव दाभाडेमध्ये आहे. ज्यावेळेस उतार वयामध्ये डॉक्टरांनी बाबासाहेबांना सल्ला दिला होता की वातावरण बदलाची गरज आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशांनी इथं जागा घेतली होती आणि हे घर बांधलं होतं. तर चला तर मग आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुणे येथील हे घर पाहू. आमची फॅमिली म्हणजे माझे आई पप्पा, त्यांना खूप दिवसापासून बाबासाहेबांचं घर बघण्याची इच्छा होती. तर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. आधी आलो होतो आम्ही, माझे आई बाबा म्हणजे सासू सासरे. तर आता आमचा नेक्स्ट टाइम आहे इथं. तर चला मग पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर. पुण्यातील तळेगाव चाकण महामार्गाजवळ हरणेश्वर टेकडीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे निवासस्थान आहे. सन 1949 ते 1956 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे येथे वास्तव्य होते. डॉक्टर बाबासाहेबांनी याच वास्तूमध्ये संविधानाचेही काही कलम लिहिले. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी 10 लाख अनुयायांसहित बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हाच तो देखावा या भिंतीवरती असा हुबेहूब कोरलेला आहे. या वास्तूमध्ये अनुयायांकडून कमालीची स्वच्छता बाळगली जाते. कारण तसं बघायला गेलं तर ही वास्तू सगळ्या दलित समाजासाठी फार पवित्र आहे आणि त्याचं पावित्र्य राखावं म्हणून इथे चप्पल बूट जे काही पादत्राणे आहेत ते काढूनच या वास्तूमध्ये सगळेजण प्रवेश करतात. त्या काळात बाबासाहेबांनी ही जागा 16,000 विकत घेतली होती आणि ही जागा ऑलमोस्ट 41 एकर होती अशी सांगितलं जाते. आणि लोकांना माहिती नसल्यामुळं भरपूर अशा जागेवरती वेगवेगळ्या लोकांचे कब्जे झाले आणि नंतर लोकांना कळाले की इथं बाबासाहेबांचं वास्तव्य होतं, घर होतं. त्याच्यानंतर भरपूर लढाई लढली गेली आणि शेवटी हे घर भीमानुयायांसाठी खुलं करण्यात आलं. बाबासाहेबांचा स्पर्श लाभलेल्या वस्तू या निवासस्थानात आहेत. डॉक्टर बाबासाहेब लेखनासाठी वापरत असलेली एक लाकडी टेबल आणि लाकडी कपाट आजही जसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. चला तर आता मग आपण प्रवेश करूया. प्रवेश केल्या केल्या छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्धाची फोटो इथं लावलेली आहे. काही मुलं अभ्यास करत पण बसलेली आहेत आणि इथं भरपूर असे छायाचित्र आहेत जे बाबासाहेबांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनेवरती प्रकाश टाकतात. शाहू महाराजांचे सुद्धा फोटो आहे आणि इथं वेगवेगळी छायाचित्र लावलेली आहेत. हेच ते कपाट आत्ता मी सांगितलेलं. त्याच्यानंतर ही जी प्रतिकृती आहे दीक्षाभूमी नागपूरची आहे. बाबासाहेबांचा आणि गौतम बुद्धांचा हा सुंदर स्टॅच्यू इथं लावलेला आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस भीमा कोरेगावला भेट दिली होती तर तिथली फोटो आहे ही फारच पवित्र आणि एवढी सुंदर वास्तू आहे आणि त्याची देखरेख सुद्धा फार छान केली गेलेली आहे. नक्कीच एक वेळेस तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही जर बाबासाहेबांना मानताय तर तुम्ही या ठिकाणी आलंच पाहिजे अशी ही वास्तू आहे. घटना सादर करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद सोबतची फोटो होती. ही राष्ट्रमाता जिजाऊ यांची फोटो आहे. बाबासाहेबांचा फोटो इथे लावलेला आहे. जसं तुम्ही आत प्रवेश करता बाबासाहेबांनी इथं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूल मंत्र दिलाय तो इथे दिसतोय. त्याच्यानंतर देहू रोड येथील बुद्ध विहारामध्ये बुद्धांच्या प्रतिमेची स्थापना केलेली आहे. हे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावलेला आहे. महात्मा गौतम बुद्धांचा सुद्धा इथं स्टॅच्यू आहे. हा बाबासाहेबांचा एक सुंदर फोटो इथं लावलेला आहे. आता आपण पुढच्या दालनात प्रवेश करू.
इथे गौतम बुद्धांचं एक इतका सुंदर मूर्ती आहे गौतम बुद्धांची, आणि त्याच्या बाजूलाच बुद्धांची झोपलेल्या अवस्थेतली एक मूर्ती आहे जी फार सुंदर आहे. आम्ही त्यांना वंदन करून मग पुढे जातो. इथं मुलं अभ्यास करत बसलेली आहेत. ह्या पवित्र घराचं पावित्र्य राखण्यासाठी एक पवित्र काम होतं, ते म्हणजे ज्ञानार्जनाचं. इथं गौतम बुद्ध आणि बाबा साहेबांची फोटो, ही जी फोटो आहे ही बाबासाहेबांनी स्वतः आपल्या हाताने काढलेली आहे. गौतम बुद्धांचा हा पोर्ट्रेट आहे, फारच सुंदर पोर्ट्रेट आहे. आणि ही मूळ अवस्थेत ज्यावेळेस सापडलं घर, त्यावेळेसची इथे फोटो लावलेली आहे. गौतम बुद्धांच्या काही स्टॅच्यूज आणि फोटोज, फार सुंदर सुंदर फोटोज इथे आहेत. आणि आता आपण घराच्या बाहेर पडतोय आणि ह्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तसं बघायला गेलं तर माता रमाई ह्या घरात कधी आल्या नव्हत्या, कारण ते ह्या घरात येण्याच्या अगोदरच त्यांचं देहावसन झालं होतं. बाबासाहेबांच्या आणि माता रमाईच्या पुतळ्यास आम्ही वंदन केलं. मंडळी, हा पुतळा सुद्धा एवढा सुंदर बसवण्यात आलेला आहे. एक वेळ खरंच या आणि ह्या सुंदर वास्तूला तुम्ही भेट द्या आणि बाबासाहेबांच्या आठवणींना एक वेळेस नक्कीच उजाळा देण्यासारखी ही वास्तू आहे. हे पिलू, श्रेयू बिस्किट खाते का? हा, बोल ना श्रेया. मला दे. हा, नाही देणार. बिस्किट असल्यावर बाप नको, माय नको. दे रे बाळा. दे. गाडीला नाही किती नाही बिस्किट? नाही. हा, काय भूक लागली. तर आता आत्ताच आम्ही बाबासाहेबांचं घर बघून इथं बाहेर बसलेलो आहोत निवांत पिंपळाच्या झाडाखाली. तर हे आहेत माझे पप्पा आणि ही आहे माझी आई. तर पप्पांना विचारूया की बाबासाहेबांचं घर कसं वाटलं. तर बऱ्याच दिवसापासून आमच्या दोघांची इच्छा होती की पुण्याला येऊन बाबासाहेबाचं घर बघावं असं वाटत होतं. तर इथं आल्यापासून एकदम धन्य झालो. बघितल्यानंतर थक्क झालो. एकदम आनंद झालो आहे. त्याच्याबद्दल काही हे नाही. आई तुला कसं वाटलं का? छान वाटलं. छान वाटलं आईला. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब पण करा. भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.